नमस्कार, मी विद्या स्वागत करते देवताच कॉर्नर मध्ये। आजच्या सुंदर व्हिडिओ मधून आपण मी हरतालिकेची पूजा कशी केली, काय साहित्य घेतलेलं आहे, काय सामग्री घेतलेली आहे आणि पूजा मांडणी कशी केलेली आहे ती सुंदर पूजा बघणार आहोत। तर चला सुरुवात करू आपण पूजेला। मी येथे सर्वात प्रथम सुपारीचा अभिषेक करून घेतलेला आहे। अगोदर स्वच्छ जलाने अभिषेक केला आणि नंतर पंचामृतने अभिषेक केलेला आहे। आपल्याला ह्या सुपारीची गणपती म्हणून स्थापना करायची आहे। तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल छोटी तर तुम्ही तीही गणपती म्हणून स्थापन करू शकता। मी सुपारी गणपती म्हणून घेतलेला आहे आणि येथे पंचामृतने अभिषेक केलेला आहे। आपल्याला सुपारीचे असे अगोदर अभिषेकच करून घ्यायचा आहे आणि नंतर स्थापना करायची आहे। स्वच्छ पाण्याने परत आपण धुवून घेऊ। आता मी दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे दीपालाही आपण हळदी कुंकू अर्पण करून घेऊ, कारण आपल्याला प्रत्येक कार्य हे अग्नीच्या साक्षीने करायचं आहे। आता मी येथे दिव्याला फुलही अर्पण केलेलं आहे आपल्याला, कारण की आज हा दिवा अखंड असा ठेवायचा आहे। मी येथे लाल कापड अंथरून घेतलेला आहे। आता सुपारीची स्थापना मी गणपती म्हणून करून घेतलेली आहे, तशी तुम्हीही करून घ्या। आणि आता मी वाळूने महादेवाचं म्हणजे पिंड स्थापन करते आहे। आपल्याला वाळू थोडीशी ओली करून घ्यायची आहे, चाळून आणि ओली करून घ्यायची आणि नंतर महादेवाची पिंड तयार करायची आहे। महादेवाचं जे तोंड आहे पिंडेचं ते आपल्याला उत्तरेकडे ठेवायचं आहे। नेहमी उत्तरेकडेच आपल्याला महादेवाच्या पिंडीचं तोंड ठेवायचं आहे। बघा, पूजा पाठ केल्याने किती प्रसन्न आपल्याला घरामध्ये वाटतं। आणि ही हरतालिकेची पूजा आपण सौभाग्यासाठी आणि आपल्या पतीच्या उत्तम दीर्घायुसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी करत असतो। आणि हेच आपण मागणं या दिवशी महादेवाजवळ मागतो। आता महादेवाची पिंड स्थापन केल्यानंतर सखी आणि पार्वतीचंही आपण वाळूनीच स्थापन करून घेणार आहोत। तुमच्याकडे जर सखी आणि पार्वतीच्या मूर्त्या मिळत असेल तर तुम्ही त्याही ठेवू शकता। आमच्याकडे मूर्त्या नाही मिळत म्हणून आम्ही असं लिंगासह सखी आणि पार्वतीचं ही स्थापना करत असतो। मी येथे सखी आणि पार्वतीची स्थापना ही वाळूनीच करून घेतलेली आहे। आता आपल्याला विड्यावरती खोबरं, खारीक, हळकुंड आणि बदाम ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला विड्याचाही याच्यावरती स्थापना करायची आहे। आता आपण जी पिंड स्थापन केलेली आहे, दूध आणि साखरेने त्याचा आपण अभिषेक करून घेऊ। बघा, याने आपल्या घरातील सर्व कटकटी मिटतात आणि आर्थिक स्थैर्य लाभत असते, म्हणून आपल्याला असा अभिषेक आज करायचा आहे। आता मी येथे चंदन लावून घेत आहे। चंदनही आपल्याला लावून घ्यायचं आहे पिंडीला, महादेवाला, सखीला, पार्वतीला, सर्वांना आपल्याला चंदन। आणि आता सखी आणि पार्वती आहे त्यांना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीला आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे, कारण आपण महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू अर्पण करत नाही। मी येथे भस्म अर्पण करून घेतलेला आहे आणि काही अक्षताही आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहे। तर चला आता आपण हळदी कुंकू अर्पण करून घेऊ। फुलं अर्पण करून घेऊ, वस्त्रमाळ अर्पण करून घेऊ गणपतीला आणि नंतर शंकराच्या पिंडीलाही आपल्याला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे, जी मी आपण अर्पण करतोय। आता मी येथे वस्त्रमाळ अर्पण केलेली आहे आणि आता सखी आणि पार्वतीला आपण फुलं अर्पण करून घेऊ, महादेवाला फुलं अर्पण करून घेऊ आणि नंतर जे काही आपण फळे आणि पाने आणलेले आहेत ते अर्पण करून घेऊ। सर्वात अगोदर आपण बेल अर्पण करून घेऊ।
आता आपण फळे अर्पण करून घेतलेली आहे, बेल अर्पण करून घेऊ। आणि बेल अर्पण करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सारखा आपल्याला जप करायचा आहे। पूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे। आता मी सर्व पाने येथे अर्पण करून घेतलेले आहे आणि शंकराला अतिशय प्रिय असं गोकर्णीचं जे फूल असतं ते मी येथे अर्पण करून घेतलेलं आहे। या दिवशी गोकर्णीचे फुलं अर्पण करण्याला अतिशय महत्त्व असते। आता आपण पार्वती मातेची ओटी भरूया आणि ओटीचं सामान इथं पार्वती मातेला मी अर्पण करते, म्हणजे मातेची मी ओटी भरलेली आहे, कारण मातेची ही ओटी ह्या दिवशी भरावी लागते। आता मी इथे बघा अशी सुंदरशी पूजा करून घेतलेली आहे, फळं ठेवलेली आहे, सुंदरशी रांगोळी काढून घेतलेली आहे। आता याच्यानंतर मी पोथी वाचणार आहे आणि आरती करून घेणार आहे। तर आपण चला आता पोथी वाचूया। आता मी इथे पोथी वाचून घेत आहे देवाची। हरतालिकेची पोथी ह्या दिवशी आपल्याला वाचायचीच आहे, किंवा तुम्हाला जरी पुस्तक नसेल तर श्रवण करायचे आहे ह्या दिवशी, जी तुम्ही मोबाईल मध्येही श्रवण करू शकता। आता पोथी वाचल्यानंतर आपण आरती करून घेऊ। बघा आता आरती झालेली आहे आणि आपली पूजा ही संपन्न झालेली आहे। तर बघा अशी सुंदरशी पूजा मी केलेली आहे। कशी वाटली ते जरूर तुम्ही सांगा। नक्कीच तुम्ही ही सुंदरच पूजा केलेली असेल, कारण माझ्या सर्व माता भगिनींना हरतालिकेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुमचं सौभाग्य अखंड राहो, सर्व सुखे तुम्हाला प्राप्त हो आणि सर्व माझ्या माता भगिनींना देव सुखी ठेवो, हीच आज शंकराच्या चरणी प्रार्थना। तर अशी सुंदर माझी पूजा संपन्न झालेली आहे। पूजा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।